अकोला शहरात राजकीय वातावरणात तापण्याची शक्यता असलेली धक्कादायक घटना समोर आली आहे। मोठी उमरी परिसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल कराळे यांच्या वाहनांची तिघा अज्ञातांनी लोखंडी पाईपने तोडफोड केली होती। या प्रकरणी राहुल कराळे यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौघांना अटक केली आहे। या प्रकरणात 32 वर्षीय हर्षल मांडलिक, 37 वर्षीय चेतन खंडारे, 25 वर्षीय सागर इंगळे आणि 27 वर्षीय वैभव गोपनारायण यांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे 378/2026 कलमचा गुन्हा दाखल झाला। त्याच्यामध्ये सेक्शन 109(1), 324(4), 3(5) भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याच्यामध्ये फिर्यादींनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांच्यावर काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याच्यात जे इसम आहे ते 2 व्हीलरवर आल्याचं सीसीटीव्ही मध्ये जे प्रथमदर्शनी दिसतंय त्याच्यावरून आम्ही आमच्या 2 टीम तयार केल्यात, 2 टीम रवाना केल्यात आणि तात्काळ ते आरोपी निष्पन्न करण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या। त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले। त्याच्यात हर्षल मंडलिक, चेतन खंडारे, सागर इंगळे आणि वैभव गोपनारायण अशी यांची नावं आहेत। याच्यामध्ये जे आपल्याकडे सध्या अवेलेबल फुटेज आहेत त्याच्याप्रमाणे चौकशी केली असता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्निशस्त्र किंवा तलवारीचा वापर झाल्याचं दिसून येत नाहीये। गाडीवर जो वार करण्यात आलेला आहे तो मोठ्या घनानी हातोड्याने तो वार केलेला आहे। या आरोपींना अरेस्ट केलेले आहे। त्यातला जो मुख्य आरोपी निष्पन्न झाला आहे तो वैभव गोपनारायण याच्याकडे चौकशी केली असता फिर्यादी सोबत त्याचे काही वर्षापूर्वी पासूनचे काही पूर्व वैमनस्यामधून ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय की ज्याच्यामध्ये एकमेकांकडे खुन्नसनी बघणं असेल किंवा डोळे वाटारून बघणं असेल तर या पद्धतीचा काही रोष मनामध्ये असल्यावरून ही घटना काल घडल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय। त्याचप्रमाणे या आरोपींना आता कस्टडीमध्ये घेतलं आहे। आज PCR साठी मान्य न्यायालयात हजर करणार आहोत आम्ही आणि PCR मध्ये अजून चौकशी करून याच्यामध्ये तपासादरम्यान ज्या काही गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे सेक्शन वाढ करणे असेल किंवा आरोपी जर वाढ होत असतील किंवा कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसलं तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई करून पुढची कारवाई करणार आहोत। थँक्यू। 2 मिनिटात तुमच्या लक्षात येते कोण आहेत तो? भाऊ मी दोनच लगेच कळतंय सर ते हे बाई त्याच्या सोबतचा एक जण इकडनं पण माझ्याकडे नाहीच आहे ना। अरे काय करता पोलीस प्रशासन एक मिनिटाने जीव गेला नाही तर काय गोळीबार होऊ राहिला गोळीबार करायचं। तुम्ही 4 लोक इकडे फुटेज पाहायला पाहिजे, बाकीचं पोलीस स्टेशन पुरे डीबीचे 10 जणांनी फुटेज घेऊन लावलं। मी लगेच मला कंप्लेंट दिली पोलिसांना। चला मॅडम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन आलो। एक तर तुम्ही तेले अटक करा नाही तर आम्हाला अटक करून टाका, नाही तर मग आमचं तुम्ही सोडून द्या आमचं। चला